आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण शिकलो की दर्शन मंडप हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या देवाच्या तारण योजनेचे सुंदर चित्र आहे. हुमारपणाची वेदी, त्याच्या परिपूर्ण बलिदानाची, पितळी गंगाळ आत्मिक शुद्धीकरणाची, तर एकमेव प्रवेशद्वार प्रभू येशू हा देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचे दर्शवते. आजच्या भागात आपण महायाजकांची पवित्र वस्त्रे, दर्शन मंडपाची उभारणी आणि त्यात प्रगट झालेल्या परमेश्वराचा गौरव याचा अभ्यास करू. या घटनांमधून देवाला आज्ञाधारक उपासना प्रिय आहे आणि तो आपल्या लोकांमध्ये वास करू इच्छितो हे स्पष्ट होते. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 38व्या अध्यायापर्यंत अभ्यास केला आहे. यामध्ये आपण निवास मंडपाच्या बाहेरील अंगणाचे वर्णन व त्यात आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त कसा दिसतो ते पाहिले. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 39 आणि 40 या अध्यायांचा अभ्यास करणार आहोत. अध्याय 39 मध्ये आपण मुख्य याजकाची पवित्र वस्त्रे हा विषय अभ्यासणार आहोत. तर 40व्या अध्यायात आपण निवास मंडप उभारण्यात आला आणि तो शेकिना गौरवाने भरून गेला या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता आपण अध्याय 39 मधील मुख्य याजकाच्या पवित्र वस्त्रांचा अभ्यास करूया. अहरोन हा मुख्य याजक होता आणि त्याने परिधान केलेली वस्त्रे सर्वस्वी ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी बोलणारी होती. या वस्त्रांचा नमुना आपल्याला यापूर्वीच देण्यात आलेला आहे. यावेळेस आपण वाचूया निर्गमाचं पुस्तक याचा 39वा अध्याय आणि पहिली 2 वचने. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्र स्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली आणि अहरोनासाठी पवित्र वस्त्रे केले. त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलमसाणाच्या कापडाचे एफोद तयार केले. ही वस्त्रे पवित्र म्हणवली जातात कारण ती देवाच्या सेवेसाठी वेगळी केलेली आहेत. आपण पुढे जात असताना आपण 5वं वचन यावेळेस वाचणार आहोत. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलमसाणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. येथे कुशलतेने विणलेला असा अर्थ अभिप्रेत आहे, म्हणजे तो विलक्षण रीतीने विणण्यात आला होता. मुख्य याजकाने एकूण 8 वस्त्रे परिधान केली होती. त्यापैकी 4 वस्त्रे इतर सर्व याजकांच्या वस्त्रांसारखी किंवा त्यांच्याशी मिळती जुळती होती. उर्वरित 4 वस्त्रे मात्र केवळ मुख्य याजकासाठीच होते आणि त्यांना इतर याजकांपासून वेगळे करण्यात आले होते. ती वैभवासाठी व शोभेसाठी असलेली वस्त्रे होती. ही सर्व वस्त्रे आपल्या महान मुख्य याजक प्रभू येशू ख्रिस्ताचे, त्याच्या सर्व अद्वितीय कृपा, महिमा आणि गौरव यांचे प्रतीक आहेत. प्रत्येक वस्त्राला एक प्रतिकात्मक अर्थ होता. महान प्रायश्चित्ताच्या दिवशी जेव्हा अहरोन परमपवित्र स्थानात रक्त घेऊन प्रवेश करीत असे तेव्हा तो आपल्या वैभवशाली व शोभिवंत वस्त्रांचा त्याग करीत असे आणि इतर याजक परिधान करीत असत ती साधी तागाची वस्त्रेच परिधान करीत असे. त्याने अलंकार रहित परंतु शुद्ध असणे आवश्यक होते. याजकांनी परिधान केलेले शुभ्र तागाचे वस्त्र धार्मिकतेचे प्रतीक आहे. यशायाचा ग्रंथ 52वा अध्याय आणि 11 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, निघा निघा तेथून निघून जा, अशुद्ध वस्तूला शिवू नका, तिच्यामधून निघून जा, परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो तुम्ही आपणास शुद्ध करा. देव आजही हाच संदेश देत आहे. माझा विश्वास आहे की एखादा प्रचारक, शिक्षक किंवा सामान्य विश्वासणारा कितीही प्रसिद्ध किंवा गुणवान असला तरी तो जर पापमय जीवन जगत असेल तर देव त्याचा उपयोग करत नाही. असे लोक देवासाठी काहीही साध्य करू शकत नाही.
कारण देव त्यांच्या कार्याचा स्वीकार करीत नाही. ते लाकूड, गवत आणि काड्या यावर बांधणी करीत आहेत. आपण अगोदर ख्रिस्ताचे नीतिमत्व परिधान केलेले असले पाहिजे आणि त्यानंतर त्या नीतिमत्वाला साजेसे जीवन जगले पाहिजे. या मूलभूत याजकीय वस्त्रांद्वारे शिकवला जाणारा हा एक महत्त्वाचा धडा आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हा अहरोन लोकांच्या पापासाठी अर्पण करावयाचे बलिदान घेऊन परमपवित्र स्थानात प्रवेश करीत असे, तेव्हा तो आपली वैभवाची व शोभेची वस्त्रे बाजूला ठेवत असे. त्याचप्रमाणे प्रभू येशू जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा त्याने आपले देवत्व बाजूला ठेवले नाही, परंतु त्याने वैभवाची व शोभेची वस्त्रे म्हणजे देव म्हणून असलेले आपले विशेष अधिकार बाजूला ठेवले. त्याने आपल्या शेकिना गौरवाचा त्याग करून मनुष्य रूप धारण केले. त्याने एका बालकाच्या रूपात जन्म घेतला. वास्तविक पाहता मनुष्य राजा येण्याची अपेक्षा करीत होता, बालकाची नव्हे. देव वधस्तंभावर मरण पावला असे म्हणणे पूर्णपणे अचूक नाही. मृत्यू या शब्दाचा अर्थ ते नेमका काय घेतात असा मला प्रश्न पडतो. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हा तो देवापासून विभक्त झाल्याचा अनुभव त्याने घेतला, हे खरे आहे. करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 21 हे वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले. पण त्या क्षणी देखील करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 19 या वचनानुसार देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता. प्रियांनो, हे एक गूढ आहे. त्याचा पूर्ण उलगडा आपल्याला करता येत नाही. आपण अनेक ईश्वर विज्ञान शास्त्रज्ञांचे लेखन वाचतो, पण त्यांनाही या रहस्याचा संपूर्ण उलगडा करता आलेला नाही. वैभवाची व शोभेची ही वस्त्रे अत्यंत सुंदर होती. मुख्य याजकाने अतिशय समृद्ध व आकर्षक अशी वस्त्रे परिधान केली होती. त्याने एफोद परिधान केला होता. त्याच्या दोन्ही खांद्यांवर प्रत्येकी एक अशी 2 मौल्यवान रत्ने बसवण्यात आली होती. या रत्नावर इस्रायल वंशजांची 6 नावे आणि दुसऱ्या रत्नावर उर्वरित 6 वंशजांची नावे कोरलेली होती. हे आपल्या प्रभूच्या सामर्थ्याचे व क्षमतेचे प्रतीक आहे. तो मेंढरांचा महान मेंढपाळ आहे. जेव्हा एखादे मेंढरू भरकटते तेव्हा आपला महान तारणारा त्याला शोधतो, आपल्या खांद्यांवर उचलून घेतो आणि त्याला पुन्हा कळपात आणतो. देवाचे आभार असोत की आपल्याला असा मेंढपाळ लाभलेला आहे, जो आपल्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून सुरक्षितपणे पुन्हा कळपात आणतो. इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय आणि 25 या वचनानुसार त्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे. मुख्य याजकाने ऊरपट देखील परिधान केला होता. तो काहीसा अंगरक्यासारखा होता. त्यावर 12 मौल्यवान रत्ने जडविलेली होती आणि तो अत्यंत सुंदर दिसत होता. त्यामध्ये कदाचित एखादा कप्पा असावा ज्यामध्ये उरीम व थुम्मीम ठेवले जात असत. उरीम व थुम्मीम यांचा संबंध देवाच्या इच्छेचे प्रकट होणे किंवा मार्गदर्शन मिळणे याच्याशी होता. ते कसे कार्य करीत असत हे पवित्र शास्त्र आपल्याला सांगत नाही. ऊरपटावरील ही सुंदर रत्ने या गोष्टीचे प्रतीक आहेत की आज ख्रिस्त आपल्याला आपल्या अंतःकरणावर धारण करतो. तो आपल्यावर प्रीती करतो. योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16 या वचनानुसार देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ही रत्ने आपल्यावरील त्याच्या महान प्रीतीचे प्रतीक आहेत. एफोदाच्या जगाच्या काठावर सोन्याची घुंगरे व डाळिंबाच्या आकाराचे गोंडे होते. मुख्य याजक सेवा करीत पवित्र स्थानात जात असे तेव्हा त्या घुंगरांचा आवाज येत असे. डाळिंबे विश्वासणाऱ्याच्या फलदायी जीवनाचे प्रतीक आहेत. घुंगरू त्या जीवनाच्या साक्षीचे प्रतीक आहेत. मुख्य याजक पवित्र स्थानात असताना इस्रायल लोक म्हणू शकत होते, तो आत उपासनेच्या ठिकाणी आमच्यासाठी सेवा करीत आहे. तो तेथे आहे हे आम्हाला माहीत आहे, कारण आम्हाला घुंगरांचा आवाज ऐकू येत आहे. प्रियांनो,
उपासनेचा अर्थ आपल्यासाठी हाच असला पाहिजे. आपला मुख्य याजक देवाच्या उपस्थितीत आपले प्रतिनिधित्व करीत आहे. ही गोष्ट आपल्याला ख्रिस्ताच्या व्यक्तीकडे अधिकाधिक आकर्षित करणारी ठरली पाहिजे. एक पालक सांगतात की ते तरुण असताना त्यांच्या मंडळीतील एका देवभीरू वडिलांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले. प्रत्येक रविवारी संदेशानंतर ते म्हणत, आज घंटी वाजली किंवा घुंगरांचा आवाज आला. त्यांना असे म्हणायचे होते की आजच्या देवाच्या वचनावरील उपदेशाद्वारे त्यांना ख्रिस्ताच्या सानिध्याचा अनुभव आला. त्या पालकांच्या मते वचनाचा खरा उद्देश मंडळीला ख्रिस्ताच्या उपस्थितीत आणणे हाच आहे. मुख्य याजकाच्या घुंगरांचा नाद ऐकणे हा एक अद्भुत अनुभव होता. मुख्य याजकाच्या वस्त्रांद्वारे किती सुंदर चित्र आपल्यासमोर उभे राहते. त्याच्या डोक्यावरील पवित्र मुकुटाच्या पट्टीवर परमेश्वरासाठी पवित्र असे कोरलेले होते. हे पवित्रतेविषयी बोलते आणि त्याचा संबंध मनुष्याच्या आंतरिक जीवनाशी आहे. परंतु यातील मुख्य अर्थ असा आहे की मुख्य याजक सेवा कार्यासाठी पूर्णपणे समर्पित होता. पवित्र म्हणजे देवाच्या उपयोगासाठी वेगळे केलेले किंवा समर्पित केलेले. आजच्या पालकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. ते अनेक वर्ष देवाच्या वचनाचा प्रचार करीत आले आहेत. त्यामुळे त्यांना हे अनुभवाने माहीत आहे की पुष्कळ लोकांची अपेक्षा असते की पालकाने सर्व प्रकारची कामे करावीत. त्याने लोकांमध्ये मिसळावे, प्रत्येकाशी आपुलकीने वागावे, त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, त्यांची सेवा करावी आणि त्याचबरोबर देवाच्या वचनाचाही प्रचार करावा. त्यामुळे अनेक पालक मानसिक व शारीरिकदृष्ट्या थकून जातात. कित्येक पालकांचा बराच वेळ ख्रिस्तातील अपरिपक्व विश्वासणाऱ्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यातच जातो. परंतु जे पालक पुलपीटवर उभे राहून देवाच्या वचनावर संदेश देतात ते परमेश्वरासाठी पवित्र असे कोरलेला पवित्र मुकुट धारण करायला पात्र असले पाहिजेत. म्हणजेच त्यांच्याकडे संदेशाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ असला पाहिजे. तसेच प्रार्थनेत देवाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचीही त्याला संधी मिळाली पाहिजे. अनेक लोक शनिवारी रात्री पालकांना निरनिराळ्या कार्यक्रमासाठी बोलवतात. प्रत्यक्षात तो दिवस त्यांनी देवाच्या वचनाचे मनन, ध्यान आणि संदेशाची तयारी करण्यासाठी राखून ठेवला पाहिजे. एक तरुण पालक शनिवारी संध्याकाळी चर्चच्या एका ज्येष्ठ वडिलांना भेटायला आले. तेव्हा ते वडील नम्रपणे त्यांना म्हणाले, पालकसाहेब, माझी भेट घेण्यापेक्षा तुम्ही देवाच्या वचनाच्या तयारीसाठी अधिक वेळ द्यावा असे मला वाटते. जीवनातील संघर्षांमुळे आम्ही निराश होतो. म्हणून रविवारी मंडळीत आल्यावर देवाकडून आलेला संदेश ऐकण्याची आम्हाला गरज असते. त्यासाठी तुम्ही प्रार्थना, मनन आणि संदेशाच्या तयारीत स्वतःला समर्पित केले पाहिजे. माझ्या मते त्या वडिलांचे म्हणणे बरोबर होते. प्रियांनो, आपण हे ओळखले पाहिजे की पालकांनी परमेश्वरासाठी पवित्र असे लिहिलेला पवित्र मुकुट धारण केलेले असले पाहिजे. म्हणजेच त्याने स्वतःला देवासाठी आणि सेवा कार्यासाठी पूर्णपणे समर्पित केलेले असले पाहिजे. त्याशिवाय प्रभूसाठीची आपली सेवा परिणामकारक ठरणार नाही. आता आपण निर्गम याच्या 40व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. या अध्यायात आपण निवास मंडप उभारण्यात येतो व तो शेकेना गौरवाने भरून जातो या विषयाचा अभ्यास करणार आहोत. निवास मंडप उभारण्यात आला आहे. निवास मंडपातील प्रत्येक वस्तू आणि याजकांची वस्त्रे याविषयी आपण यापूर्वीच पाहिले असल्यामुळे येथे आपण केवळ एका गोष्टीकडे आपले लक्ष लावणार आहोत. मोशेने इस्रायलच्या छावणीत निवास मंडप उभारला तेव्हा एक आश्चर्यकारक घटना घडली. वाचूया आपण निर्गमाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि 34 ते 38 ही वचने आपण वाचणार आहोत. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना. इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत
आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत. तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. प्रेषित पौल रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 4 या वचनामध्ये इस्रायल लोकांची ओळख सांगताना इतर सर्व राष्ट्रांपेक्षा त्यांना वेगळे करणाऱ्या अनेक गोष्टींचा उल्लेख करतो. त्यापैकी एक म्हणजे परमेश्वराचे तेज, म्हणजे शेकिना गौरव, म्हणजेच देवाची तेजोमय व दृश्यमान उपस्थिती. पहा प्रियांनो, परमेश्वराच्या गौरवाची उपस्थिती लाभलेले इस्रायल हे एकमेव राष्ट्र होते. त्याच उपस्थितीने त्यांना त्या महान व भयावह रानातून जाताना मार्गदर्शन केले. ज्या दिवशी त्यांना प्रवास करायचा असे त्या दिवशी सकाळी मेघ वर उचलला जाई. पण जर मेघ उचलला गेला नाही तर इस्रायल लोक छावणीतच थांबत असत. त्या दिवशी ते पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नसत. ते स्वतःच्या बुद्धीने किंवा स्वतःच्या निर्णयाने कधीही प्रवास करत नसत. त्यांनी पुढे जावे की नाही याविषयी त्यांनी मतदान केले नाही. मोशेनेही तो निर्णय घेतला नाही. तो निर्णय मेघच घेत होता. आपण आपल्या मंडळांमध्ये अनेकदा म्हणतो की ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे. परंतु तुमच्या मंडळीचे काय? खरोखरच ख्रिस्त तुमच्या मंडळीचे मस्तक आहे काय? आज आपण त्या मेघाच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करीत आहोत की एखादा मनुष्य यशप्राप्त झालेला मोठा व्यापारी आहे म्हणून त्याला मंडळीच्या नेतृत्वात स्थान देत आहोत? आज अनेक जण म्हणतात, या समस्येविषयी मी माझ्या पालकांशी बोलणार आहे. त्यांनी मला काय करावे ते सांगावे. परंतु आम्ही पालक प्रत्येकाला काय करावे हे सांगणारे तज्ज्ञ नाही. प्रत्येकाच्या वैवाहिक किंवा वैयक्तिक समस्या आम्ही सोडवू शकत नाही. परंतु आजही मार्गदर्शन करणारा मेघस्तंभ आहे. जरी बहुतेक लोकांना तो दिसत नाही, तो म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. त्यानेच आपले नेतृत्व करावे आणि आपल्याला मार्गदर्शन करावे. परंतु अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे अधिकतर दुर्लक्षच केले जाते. आपण मदतीसाठी नेहमी एखाद्या मनुष्याकडे किंवा देवाव्यतिरिक्त एखाद्या आधाराकडे धाव घेतो. परंतु आज आपल्याला अशा पालकांची, शिक्षकांची आणि सामान्य विश्वासणाऱ्यांची गरज आहे जे देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहेत. आपल्या मंडळांना अशा नेत्यांची आवश्यकता आहे जे देवाच्या वचनाकडे लक्ष देतात आणि देवाची इच्छा पूर्ण करण्याची मनापासून इच्छा बाळगतात. आज मंडळीवर मेघ छाया करीत नाही. परंतु लक्षात घ्या की देवाचा पवित्र आत्मा आजही आपले नेतृत्व करू इच्छितो आणि आपल्याला मार्गदर्शन करू इच्छितो. येथे निर्गम या पुस्तकाचा आपला अभ्यास पूर्ण होत आहे. या पुस्तकाची सुरुवात मिसर देशातील वीट भट्ट्यांच्या अंधकारमय दास्याने होते आणि त्याचा शेवट निवास मंडपातील परमेश्वराच्या गौरवशाली उपस्थितीत होतो. त्याच उपस्थितीने इस्रायल लोकांना रानातून जाताना मार्गदर्शन केले. आजही परमेश्वर तुम्हाला पापाच्या दासाच्या अंधकारातून मुक्त करून आपल्या गौरवशाली उपस्थितीत आणू इच्छितो. तो तुम्हाला आपल्या इच्छेच्या केंद्रस्थानी आणू इच्छितो, जेथे तो स्वतः तुमचे नेतृत्व करेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. निर्गमचे पुस्तक किती अद्भुत आहे नाही का प्रियांनो? अशा रीतीने आपण आत्तापर्यंत पवित्र शास्त्रातील 3 पुस्तकांचा अभ्यास पूर्ण केला आहे. माझी खात्री आहे की निर्गम या पुस्तकाचे अध्ययन आपणास एका वेगळ्या स्तरावर आणणारे ठरले आहे. पुष्कळदा या पुस्तकाकडे एक इतिहास म्हणूनच पाहिले जाते. परंतु आपण याचे अध्ययन करीत असताना अनेक गोष्टी समजून घेतल्या आहेत. प्रियांनो, देवाला देखील परिवर्तन पाहायला आवडते. माझी आपणास विनंती आहे की आपण पुन्हा एकदा निर्गम या पुस्तकाचे वाचन करावे आणि त्याद्वारे देवाच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करावा. आमच्यामध्ये कुरकुर करणे असेलही, पण आपण ते सोडून देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आमचे आत्मिक अशक्तपण कशा रीतीने दूर होईल याकडे पाहणे आवश्यक आहे. देवावर विश्वास ठेवा
आणि स्वतःचे हित साधून घ्या. परमेश्वर आपणास या विषयात अधिक सहाय्य करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आज आम्हाला निर्गमाचं पुस्तकाच्या अभ्यासाचं अध्ययन पूर्णपणे संपविता आलेलं आहे. होय प्रभूजी, या पुस्तकाच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस, तू आम्हाला शिकवलेलं आहेस की मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्थिती कशा येतात आणि त्यावेळेस मनुष्य कसा घाबरून जातो आणि मनुष्याला काय करावं ते कळत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही परमेश्वरामध्ये असतो, ज्यावेळेस परमेश्वराचं साहाय्य आम्हाला असतं, त्यावेळेस आमच्या प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्यासाठी त्याची कृपा आम्हाला प्राप्त होते. होय, अशक्य अशा गोष्टींमधूनही तू आम्हाला बाहेर काढतोस, तुझी कृपा आम्हाला देतोस, तुझं संरक्षण तू आम्हाला देतोस. एवढंच नव्हे तर बापा, आमच्या प्रत्येक गोष्टींची तू काळजी घेतोस. या सगळ्या गोष्टी तू आम्हाला निर्गमाच्या पुस्तकामध्ये दाखवल्यास. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही तुझे आभार मानत असताना आम्ही तुला विनंती करतो बापा की आमच्यामध्ये कुरकुरपणा असू नये, तर आमच्यामध्ये तो विश्वासूपणा असावा. ज्यावेळेस आम्ही तुझ्यावरती पूर्णपणे विसंबून राहतो विश्वासानं, त्यावेळेस निश्चितपणे तू आमच्याबरोबर असतोस आणि आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करायला तू तत्पर असतोस. होय प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो. होय परमेश्वर देवप्पा, आमच्या जीवनामध्ये इथून पुढे आम्ही तुझ्यावरती अधिक विसंबून राहण्याचा प्रयत्न करू आणि बापा आमच्या जीवनातलं प्रत्येक अशक्तपण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु बापा, आम्हाला तुझं साहाय्य हवं आहे. आम्ही लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो, तुझ्या चरणापाशी येतो. तू आमचा स्वीकार कर, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की परमेश्वराचे कार्य त्याच्या वचनानुसार समर्पित अंतःकरणाने आणि विश्वासूपणे केले पाहिजे. दर्शन मंडपाची उभारणी आणि महायाजकांची वस्त्रे प्रभू येशू ख्रिस्त या महान महायाजक व तारणाऱ्याकडे निर्देश करतात. दर्शन मंडप परमेश्वराच्या गौरवाने भरून गेला. यावरून देव आपल्या लोकांमध्ये वास करण्यास इच्छुक आहे हे स्पष्ट होते. यासह आपण निर्गम पुस्तकाचा अभ्यास पूर्ण करीत आहोत. या पुस्तकातून आपण देवाचे सामर्थ्य, तारणाची योजना, नियमशास्त्र आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सुंदर चित्र पाहिले. पुढील भागापासून आपण मार्कृत शुभवर्तमानाचा अभ्यास करण्यास सुरुवात करू, ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा परिपूर्ण सेवक म्हणून प्रगट होतो. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर राहा, प्रार्थनेत विश्वासू राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. निळा रंग ख्रिस्ताच्या देवत्वाचे प्रतीक आहे. आजचा प्रश्न, याजकांनी परिधान केलेले शुभ्र तागाचे वस्त्र कशाचे प्रतीक आहे? ए. शुद्धतेचे, बी. प्रायश्चित्ताचे, सी. कुलीनतेचे, डी. धार्मिकतेचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.